कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. आफ्रिका खंडातील केनिया, टांझानिया या देशात आढळणारा दुर्मिळ बाओबाब म्हणजेच गोरख चिंचवृक्ष वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण गावात मागील अनेक वर्षे निर्धोकपणे उभा आहे. हे झाड दिसायला विचित्र असून ते या ठिकाणी कसे आले याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. म्हापण येथील भोगटे कुटुंबियांनी शेकडो वर्ष आपल्या परसबागेत बाओबाबची जपणूक केली आहे. या वृक्षाच्या जगात एकूण 9 प्रजाती असून आफ्रिकेतील मादागास्कर बेटावर अशा प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण रचना असणाऱ्या 6 प्रजातींची झाडे आढळून येतात, तर उर्वरित प्रजाती ऑस्ट्रेलियामधील किंबर्लेमध्ये दिसून येतात. जवळपास 300 ते 400 वर्षांपेक्षा जास्त वयोमर्यादा असणारे हे झाड आपल्या बांबूत शेकडो लिटर पाणी साठवून ठेवते. त्यामुळे उन्हाळ्यातील 4 महिने याला पाणी मिळाले नसले तरी याचा तजेलदारपणा कायम राहतो. त्वचारोग, किडनी आणि मधुमेहाच्या या रोगावरती सालीचा आणि फळांचा वापर होतो. त्यावेळी अरब, पोर्तुगीज, फ्रेंच आणि ब्रिटिश लोक व्यापाराच्या निमित्ताने भारतात येत असताना त्यांच्यासोबत असणारे खलाशी किंवा गुलाम या वृक्षाच्या बिया आपल्यासोबत ठेवत. ज्यावेळी बंदरावर उतरल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात त्यांचा फेरफटका व्हायचा, त्यावेळी या वृक्षाच्या बिया रुजत घातल्या गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जो 300-400 वर्ष आहे. याचा सालीचा आयुर्वेदिक उपयोग आहे. त्वचेच्या रोगावर त्याचा उपयोग होतो आणि लिव्हरवर. काय ते पोर्तुगीजांनी टाकली बी असे म्हणतात. म्हापणमध्ये भोगटे कुटुंबियांनी ज्या वृक्षाचं संवर्धन केलं आहे त्याचं शास्त्रीय नाव आहे ॲडान्सोनिया डिजिटाटा आणि याचं कॉमन नेम आहे बाओबाब. तर आपण पहिल्यांदा याचा मनोरंजक इतिहास जाणून घेऊया. तर या वृक्षाच्या एकूण आतापर्यंत शोधून काढलेल्या 8 प्रजाती आहेत आणि या 8 प्रजातींपैकी 6 प्रजाती या फक्त मादागास्करमध्ये आहेत, म्हणजे त्या एंडेमिक आहेत. एंडेमिक या शब्दाचा अर्थ होतो की अशी एखादी वृक्षाची किंवा प्राण्याची प्रजाती जी फक्त एका विशिष्ट भागातच आढळून येते. आणि आपल्याकडे जो बाओबाबचा वृक्ष आहे हा तो आफ्रिकन प्रजातीमधला आहे. आता प्रश्न असा उरतो की ही प्रजाती आपल्याकडे कशी आली. तर याची 2 शक्यता आहेत, 2 संभावना आहेत. पहिली संभावना म्हणजे पोर्तुगीज लोक याच्या ज्या बिया असतात या लिव्हरच्या उपचारासाठी अतिशय चांगल्या असतात असं मानलं जातं. त्यामुळे कदाचित पोर्तुगीज लोकांनी किनारपट्टीच्या भागात जिकडे जिकडे त्यांच्या वखारी होत्या किंवा जिकडे जिकडे त्यांचा व्यापार चालायचा तिकडे कदाचित त्यांनी लागवड केली असावी. आणि दुसरा एक कथा अशी आहे की फार पूर्वी जो गुलामांचा व्यापार चालायचा त्यावेळी आफ्रिकेतल्या गुलामांना पकडून जगभर पाठवलं जायचं आणि त्यावेळी या जहाजावरच्या प्रवासात जिवंत राहण्यासाठी या आफ्रिकन लोकांनी कदाचित काय केलं असावं तर या वृक्षाच्या बिया ज्या बराच काळ टिकून राहतात त्या आपल्याकडे ठेवल्या असाव्या आणि इकडे पोचल्यानंतर काही बिया इकडे तिकडे विखुरल्या गेल्या किंवा त्याची लागवड केली असावी. त्यामुळे या 2 शक्यतांपैकी एक शक्यता आहे ज्यामुळे तो वृक्षाच म्हापणमध्ये